नसल्यामुळे. ओके, सो आपण एव्हिडन्सेस बघितले, त्याच्यामध्ये आपण पाहतोय की ओरल एव्हिडन्सेस बघितले, त्यानंतर आपण डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेसवर आलोय. ओरल एव्हिडन्सेसमध्ये त्यांनी इतकंच सांगितलंय की जे काही कोणी बघतंय, कोणी ऐकतंय, कोणी फील करतंय किंवा कोणाचे ओपिनियन आहे जे की डायरेक्ट एखाद्या पर्सनला माहिती आहे, तर त्यांनी ते स्वतःहून तिथे जाऊन सांगावे कोर्ट समोर. अँड द सेकंड वन एव्हिडन्स विच इज डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स जो आहे तो आपण दोन प्रकारे कोर्टमध्ये देऊ शकतो. फर्स्ट वन इज द प्रायमरी एव्हिडन्स अँड द सेकंड वन इज द सेकंडरी एव्हिडन्स. पहिले सांगितलं यांनी दोन भागामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी एव्हिडन्सनी तुम्ही जाऊ शकता. सेक्शन सुद्धा सगळ्यांचे महत्वाचे आहेत आणि सेक्शन मध्ये स्पष्ट यांनी सांगितलं आहे की सेक्शन 56 आणि 57 जो आहे, सेक्शन 56 मध्ये सांगितले की प्रायमरी अँड सेकंडरी डॉक्युमेंट जाऊ शकतात. नंतर सेक्शन 57 जो आहे तुमचा तो प्रायमरी एव्हिडन्सशी डील करतो. कुणाशी? प्रायमरी एव्हिडन्सशी. अँड देन त्याचे एक्सप्लेनेशन दिले की एक्झॅक्टली प्रायमरी एव्हिडन्सेस कशाला म्हणायचं. हे प्रॉपरली रीड आउट करा. मेन्सच्या एक्झामची जशी तयारी करतात तशा प्रकारे करा. मी शिकवताना एक एक एक्सप्लेनेशन तुम्हाला देते आहे आणि मग हे मेन्स मध्ये ते कसे लिहायचे तो भाग आपला नंतरचा आहे. फाउंडेशन बॅचवाल्यांच्या जेव्हा मेन्स एक्झामिनेशन सुरू होईल तेव्हा त्यांना ते कळेल. आता सेकंडरी एव्हिडन्स इन्क्लूड. सेकंडरी एव्हिडन्सेस मध्ये इतके सारे मुद्दे त्यांनी दिले होते की त्याच्यामध्ये काय काय असतं. सेकंडरी एव्हिडन्स म्हणजे सर्टिफाईड कॉपीज फ्रॉम द मेकॅनिकल प्रोसेस बनवल्या आहेत, सगळ्या कॉपी काउंटर पार्ट मध्ये की ज्या एक्झिक्यूट नाही झाल्या, ते तुम्हाला पार्ट असलं पाहिजे. हे सगळे पार्ट असलं पाहिजे. म्हणजे सेकंडरी एव्हिडन्सेस काय आहे, व्हॉट इज द सेकंडरी एव्हिडन्सेस, असा काही क्वेश्चन आला त्याच्याकडे 4 ऑप्शन दिले तर लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की यापैकी एक आहे. सो दिस इज द मेथड और दिस इज द स्ट्रॅटेजी टू हाऊ टू क्रॅक द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन क्रॅक करण्यासाठी एकमेव हा उपाय असतो की बेअर ऍक्टचा ईच अँड एव्हरी सेक्शन तुमचा कम्प्लीट लागतो. कम्प्लीट नसेल तर कधी कधी आजकाल काय होतंय, पहिले एक थोडंसं आपल्याला या 2 पेपरच्या नंतरचं सांगते मी तुम्हाला. आधी आपण गेस करू शकायचो की बेसिकली याच्यावरच प्रश्न येतील किंवा त्याच्यावर प्रश्न येतील. हे जवळपास आपला 60 to 70% गेस असायचं. पण आता हा जो रेशो आहे तो 50-50 झाला आहे. म्हणजे 50% सिलेबस जो आहे तुमचा जेएमएफसीचा प्रिलिम्सच्या याच्यामध्ये तो नाही सांगू शकत की आपण कुठल्या एक्झॅक्टली सेक्शन आहे, तो कुठल्याही रॅन्डमली सेक्शन पकडतात आणि क्वेश्चन्स करत आहेत तयार. तर मग आता 50% मध्ये जर तुम्ही कच्चे आहात ना 50% मध्ये, तर डेफिनेटली तुमचा रिझल्ट घसरू शकतो. कारण कॉम्पिटिशन फार वाढलंय. प्रत्येक विद्यार्थी, असं कोणीच विद्यार्थी नाहीये की जो जेएमएफसीचे क्लास करत नाही. तुम्ही विचारा कोणाला की तू सेल्फ स्टडी केला का, तर तो म्हणतो नाही, मी क्लास करतो, प्रॉपरली स्ट्रॅटेजी घेतो, त्यांच्याकडे शिकतो, त्यांच्याकडे शिकतो. आणि सगळेच व्यक्ती जे आहेत यू नो दॅट आपल्याच बॅचमध्ये दिवसभर बॅचेस असतात. जेव्हा वॅकन्सी निघतात तेव्हा एका बॅचमध्ये 100 विद्यार्थी. मग विचार करा तुम्ही की ऑनलाईनला जर एवढे विद्यार्थी असेल तर ऑफलाईनला डेफिनेटली असेलच. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी इथे तयारी करायला बसले. अँड मोर ओव्हर जे की फ्रेशर्स आहेत त्यांना ऑब्जेक्टिव्ह खूप इझी जातं. कारण ते काय आहे, आधी जेएमएफसीचं इतकं अवेअरनेस नव्हतं, पण आता खूपच जास्त आहे या 4-5 वर्षामध्ये. लॉकडाऊनच्या तेवढ्यापासून 2019 पासून 18-19 पासून ते काय करतात, जेव्हा ऍडमिशन घेतली फर्स्ट इयर सेकंड इयरला तेव्हापासूनच बेअर ऍक्ट घेतात अँड रीडिंग आउट सुरू करतात. मग म्हणजे त्यांचा जो अभ्यास आहे कमीत कमी 3-4 वर्षाचा अभ्यास आहे. आता आपण राहिले 2015-16च्या आधीचे पासआउट. मग आता आपल्याला इतका वेळ मिळत नाही पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला ती सवय नाहीये. आपल्या वेळेस कटअप लागायचा 50, 55, 45 वर, आता तो कटअप लागतो 80 वर. मग ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी काय तर कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी मार्गदर्शन गरजेचं आहे आणि इथे टिकण्यासाठी आपल्याला तेवढा मेहनत, हार्डवर्क आणि पेशन्सही हवे आणि स्मार्ट स्ट्रॅटेजी हवी की कसं लक्षात ठेवणे गरजेचं. ठीक आहे की नाही. तर प्लीज तुम्ही कंटिन्यू करा. आणि जर तुम्ही वारंवार तुमचा रिझल्ट येत नसेल तर एकदा डिस्कस करा. आता आय थिंक एक 8 ते 10 दिवस किंवा 15 दिवसात मी क्लासेस सुरू करणार आहेत. मग तुम्ही औरंगाबादमध्ये असलात तिथे येऊ शकता, ऑफिसला बसू शकता, वॉट एव्हर. सो प्लीज एक कन्सिस्टन्सी मेंटेन करणं गरजेचं आहे. विषय सोडून मी थोडं दुसरीकडे गेले, बट हेही महत्वाचं आहे. सो आपल्याला सेक्शन 56, 57 आणि 59. सो 59 मध्ये आता आपण आलेलो आहे. ओके, सो दिस इज अ 59. ओके, आय होप तुमचे दोन्ही सेक्शन 56, 57 आणि 58 तिन्ही सेक्शन क्लिअर आहेत.
प्रूफ ऑफ डॉक्युमेंट बाय प्रायमरी एव्हिडन्सेस. सेक्शन 56 ऍक्च्युली सांगतो आपल्याला, सेक्शन 56 की तुम्ही you can go with or prove your document via the primary evidences, or you can go with the secondary evidences. But the proviso is given here in this section, and again this proviso also gives a proviso to us. ओके, मी काय म्हटलंय समजलं नसेल तुम्हाला पण समजेल. सेक्शन 56 ला पहिली लाईन प्रोवायझो आहे, डॉक्युमेंट शॅल बी प्रूव्ड बाय प्रायमरी एव्हिडन्सेस. ठीक आहे. नाउ दिस टाइप्स ऑफ language of the legislature or these types of wording need to be interpreted. Interpretation of statute इथे कामाला येतो. क्लिअर, जर थोडं डेप्थ मध्ये गेलं तर. नाउ डॉक्युमेंट शॅल बी प्रूव्ड बाय प्रायमरी एव्हिडन्स. मॅडम तिथे म्हटलंय कॅन, की यू कॅन प्रूव्ह वाया द प्रायमरी ऑर द सेकंडरी, आणि इथे शाल म्हटले. असंच ओके होतो की एक्झॅक्टली आपल्याला इथे काय आता करायचंय, तर त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी पूर्ण पुढे दिलंय की येस तुम्ही पहिले म्हणतात की तुम्ही करू शकता, पण सेकंड टर्म मध्ये म्हटलं की नाही तुम्ही नाही करू शकत, करू शकता बट खालील थिंग्स मध्ये, फॉलोइंग थिंग्स मध्ये ओनली. सो हा शल ओनली साठी तुम्हाला दिले आहे की डॉक्युमेंट इटसेल्फ प्रायमरी ओरिजिनल डॉक्युमेंटच तुम्ही घेऊन जा पहिले, तर शल म्हटलंय. अँड द सेकंड थिंग इज प्रूव्ह बाय प्रायमरी एव्हिडन्स एक्सेप्ट इन द केसेस हेरिनअफ्टर मेन्शन्ड. काय म्हटलंय की प्रायमरीज घेऊन जा, बट काही गोष्टी आहे एक्सेप्शन्स देतो आम्ही की काही केसेस मध्ये तुम्ही ते सेकंडरी घेऊन जाऊ शकता. त्यामुळे सेक्शन 59 विच इज ऑल्सो द प्रोवायझो ऑफ सेक्शन 56 अँड इटसेल्फ सेक्शन 59 इटसेल्फ गिव्स अस एक्सेप्शन्स, ओके, इन विच टाइप्स ऑफ केसेस यू कॅन produce your document or trying to prove your documents or contents of the documents via the secondary evidences or the secondary documents. Clear? जर क्लिअर नसेल तर मेसेज करा किंवा तुमचं माईक ऑन करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. बिकॉज दिस इज द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट नीड टू बी डिस्कस ईच अँड एव्हरी सेक्शन्स, नीड टू बी डिस्कस. आपल्याला ईच अँड एव्हरी सेक्शन डिस्कस करायचं आहे. याचं कारण असं आहे की स्टार्टिंगला थोडी मजा वाटते, डॉक्ट्राईन्स आहेत, प्लियालेबी एक्सेट्रा एक्सेट्रा, ऍडमिशन, कन्फेशन, मी काहीतरी स्टोरी सांगत असते तुम्हाला, कोणी जो शिकवणारा व्यक्ती तो स्टोरी सांगतो, इथे तो पडला होता मग त्यांनी रेकॉर्ड केलं वाटेवर्स, अँड एव्हिडन्स म्हणजे काय, एव्हिडन्स हा एक ट्रायलचा राजा आहे वगैरे वगैरे. आम्ही तुम्हाला सेक्शन 55 पर्यंत ओल्ड, ओके, इथे सेक्शन 45 पर्यंत न्यूच्या कसं तरी आणतो. त्यातला काही भाग थोडा बोरिंग असला तरी 90% भाग मात्र इंटरेस्टिंग आहे. स्टार्टिंगला फॅक्ट्स म्हणजे काय, फॅक्ट्स इन इश्यू म्हणजे काय, समोर समोर थोडंसं अवघड व्हायला लागतं. कारण काय होतं की आपण प्रॅक्टिशनर नसू तर हा थोडा पार्ट आपल्याला बोरिंग वाटतो. क्लिअर? मग इथे थोडा लिगल सेन्स आपल्याला लागतो आणि हे थोडंसं बोरिंग वाटतं आणि वाटतं की अरे बापरे हे काय आहे, हे तर सायन्सपेक्षा थोडंसं वेगळंच दिसतंय, कुठे आपण याच्यामध्ये पडलो. त्यामुळे थोडंसं कॉन्सन्ट्रेशन ठेवा आणि ईच अँड एव्हरी सेक्शन प्रॉपरली समजून घ्या. ह्या 2 लाईन मध्ये आपण इतकं इंटरप्रिटेशन करून सांगू शकतो, मी सांगू शकते, तर तुम्ही पण त्याचा तेवढं कन्सिडरेशन करा आणि तेवढं नॉलेज अक्वायर करण्याचा प्रयत्न करा. नाउ कम टू द नेक्स्ट, दॅट प्रूफ ऑफ अ डॉक्युमेंट बाय प्रायमरी एव्हिडन्सेस. आणि सेक्शन 59 इटसेल्फ गिव्स अस एक्सेप्शन. काय एक्सेप्शन देते की खालील केसेसमध्ये तुम्ही सेकंडरी देऊ शकता. म्हणजे सेक्शन 59 56 ला अजून कंटिन्यू करतो. तुम्ही कॅन म्हटलंय ना, तो कॅन आम्ही इथे असाच ठेवतो एक्सेप्शन देऊन, पण आम्ही सांगतो की बाबा असेल ना तर शॅल बी प्रूव्ड बाय, जर खालील लिस्ट मध्ये तुम्ही बसत नाही तर. तुम्हाला जर तुमच्याकडे जर प्रायमरी डॉक्युमेंट नाही आहे तर मग तुम्हाला या लिस्ट मध्ये यावं लागेल खालील दिलेल्या हेअर इन आफ्टर मेन्शन, तरच तुम्ही सेकंडरी डॉक्युमेंट देऊ शकता. And you can prove your evidences via the secondary documents, otherwise not. So come to the list or come to the mentions provision here where you can go with the secondary document. परत यांनी तेवढा सेक्शन तिथेच सोडून दिला आणि सेक्शन 60 मध्ये सांगितलं आहे ह्या शलला एक्सेप्शन की कधी तुम्ही देऊ शकता प्रायमरीच्या ऐवजी सेकंडरी. तर इथे 60 सेक्शन खूप महत्वाचं आहे. तर 60 सेक्शन लक्षात ठेवायचं आहे. केसेस इन विच सेकंडरी एव्हिडन्स रिलेटिंग टू द डॉक्युमेंट मे बी गिवन.
क्लिअर. केसेस इन विच सेकंडरी एव्हिडन्स, कोणत्या केसेसमध्ये तुम्ही सेकंडरी एव्हिडन्स रिलेटिंग टू डॉक्युमेंट मे बी गिवन, जे की डॉक्युमेंटशी रिलेटिंग आहे, कोणतेही नाही, जे की डॉक्युमेंटशी रिलेव्हंट आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. म्हणजे काय, कंटेंट ऑफ द डॉक्युमेंट्स मस्ट बी प्रूव्ह बाय द डॉक्युमेंट. ओके, सो द डॉक्युमेंट मे बी गिवन, कोणत्या प्रकारचे असे डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता की जे की तुमच्या केसशी, तुमच्या डॉक्युमेंटशी, तुमच्या मॅटरशी रिलेटिंग आहे वाया द सेकंडरी. जर तुमच्याकडे प्रायमरी नसेल तर. पण हा एकच मुद्दा असू शकतो का, अनेक मुद्दे असू शकतात. तर सेक्शन 60 प्रोव्हाइड्स अस अ लिस्ट ऑफ द डॉक्युमेंट वेअर यू कॅन go with the secondary document before the court of law. Secondary evidence may be given of the existence, condition, contents of the document in the following, namely. काय म्हटलंय इथे 3 शब्द दिले. सेकंडरी एव्हिडन्स मे बी गिवन. काय म्हणते, सेकंडरी एव्हिडन्स मे बी गिवन, तुम्ही देऊ शकता. ओके, जर ऑफ द एक्झिस्टन्स, जर तुमच्याकडे एक्झिस्टन्स मध्ये ते डॉक्युमेंट आहे नसेल, किंवा कंडिशन किंवा कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट इन द फॉलोइंग केसेस. आता एक्झिस्टन्स, कंडिशन आणि कंटेंट काय ते इथून आपल्याला बघायचं, कारण त्यांनी स्पष्ट सांगितले की एखाद्या कागदपत्राची किंवा डॉक्युमेंटची एक्झिस्ट आहे का, तो एक्झिस्ट करतोय का. सपोज प्रायमरी डॉक्युमेंट नाहीच, एक्झिस्टच करत नाही, तर मग त्याचं एक्झिस्टन्स तुम्ही कसं दाखवणार. ऑफकोर्स सेकंडरी डॉक्युमेंट मध्ये. मग त्याचं एक्झिस्टन्स प्रूव्ह करण्यासाठी यू कॅन गो विथ द सेकंडरी डॉक्युमेंट. सर प्रायमरी तर हरवलं, पण त्याची झेरॉक्स माझ्याकडे आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की प्रायमरी कधी ना कधी बनला होता, त्याचमुळे याची झेरॉक्स माझ्याकडे आहे. जर प्रायमरी बनलाच नसता तर त्याची झेरॉक्स माझ्याकडे असती का. असं एक्झिस्टन्स जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल एखाद्या डॉक्युमेंटचं, तर तो डॉक्युमेंट नसेल किंवा खालील कंडिशनमध्ये त्यासोबत काही झालं असेल, यू कॅन गो विथ द सेकंडरी वन. कंडिशन, की तो कुठल्या कंडिशनमध्ये आता सध्या आहे, तो एक भाग, आणि कंटेंट्स, की त्यामध्ये नेमके काय कंटेंट्स लिहिले आहे, त्याची कंडिशन काय. आता हे तिन्ही शब्द तुम्हाला वरती खाली क्लिअर होतील. ते कसे, सो बघा, फॉलोइंग नेमली, काही मी लिस्ट दिली आहे. कोण म्हणतोय, हा साक्ष अधिनियम म्हणतो की मी लिस्ट देतोय तुम्हाला. सो व्हॉट इज दिस लिस्ट, वेन द ओरिजिनल इज शोन ऑर अपियर टू बी इन द पोझिशन ऑर पॉवर. वेन द ओरिजिनल इज शोन ऑर अपियर टू बी द पोझिशन ऑफ पॉवर. सपोज एखादा ओरिजिनल डॉक्युमेंट आहे आणि तो असं दिसून येतंय, अपियर्स मीन्स बिफोर द कोर्ट ऑर बिफोर द पार्टीज इन अ ट्रायल, असं अपियरन्स आहे की तो कुणाच्या तरी पोझिशन आणि पॉवर मध्ये आहे. ज्याला इथे सबमिट करायचं आहे त्याच्या पोझिशन आणि पॉवर मध्ये तो नाही आहे. सो ऑफ द पर्सन अगेन्स्ट हुम द डॉक्युमेंट इज सॉट टू बी प्रूव्ड. मी आहे प्लेंटिफ किंवा मी आहे आरोपी, व्हॉट एव्हर, इन अ क्रिमिनल केसेस ऑर इन अ सिव्हिल केसेस. ओके, सो आय एम अ प्लेंटिफ अँड यू आर वर्सेस डिफेंडंट. ओके, प्लेंटिफ आणि डिफेंडंट आहे. प्लेंटिफला एक मी प्लेंट फाईल केलेला आहे आणि त्यामध्ये काही डॉक्युमेंट रिलाइड केले आहे. आय एम रिलाइड ऑन दिस पर्टिक्युलर डॉक्युमेंट. रिलाइड करणे म्हणजे प्लेंट मध्ये त्याचा उल्लेख करणे की माझ्यामध्ये आणि हे XYZ जे डिपेंडंट आहे त्यांच्यामध्ये हा कॉन्ट्रॅक्ट झाले आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टचे खालील प्रकारे कंटेंट आहे. आता म्हणाल मॅडम, आपण कालच्याच लेक्चरमध्ये एवढं मी तुम्हाला घोकू सांगितलं आहे की कोणत्याही प्रकारे काय होऊ शकत नाही, कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट ओरली प्रूव्ह होऊ शकत नाही. मग हा प्लेंटिफ कितींदा ओरडून सांगतोय की सर माझ्या आणि यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला. आय एम रिलाइंग अपॉन द डॉक्युमेंट्स. विच डॉक्युमेंट, द कॉन्ट्रॅक्ट विच इज बिटवीन made between the defendant and the plaintiff, made between us. And the second one thing here, the contents of the document, the content of the contract I am mentioning in my plaint. The first content, second content, मी एवढे पैसे दिले यांनी एवढं सेल केलं, वॉट एव्हर कॉन्ट्रॅक्ट. नाउ the thing is that you cannot prove a contents of the document via the oral evidences. You must be go with this documentary evidence, and there is a two way, the first, the primary, and the secondary. But the plaintiff has a document in his possession, that is primary evidence. तो म्हणतो की माझ्याकडे प्रायमरी एव्हिडन्स नाही सर. काउंटर पार्ट मध्ये अग्रीमेंट झाला असेल कदाचित, यू नो द काउंटर पार्ट अग्रीमेंट.
the document, the original primary document is in a possession of the defendant. Okay, a person against whom the document is sought. Who against means who, the person against whom means the defendant, and the primary document is in the possession of the defendant, and he sent me the copy of the documents, and I have this copy only, that is a Xerox copy, and that Xerox copy or the copy of the original is a secondary one. So the secondary document I have, I am producing it. आता सेक्शन 59 म्हणतो की ओनली शॅल प्रोड्यूस द प्रायमरी डॉक्युमेंट. मग माझ्याकडे प्रायमरी डॉक्युमेंट नाहीये, मी सेकंडरी देतो, आणि सेकंडरी कोर्ट काय ऍक्सेप्ट करेल, तो कोर्ट ऍक्सेप्ट करेल बिकॉज सेक्शन 60चा क्लॉज ए सब क्लॉज आय सांगतो की जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नाही आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट समोरच्याच्या पोझिशन मध्ये आहे, तुमच्याकडे जर झेरॉक्स वगैरे असेल तर प्लीज तुम्ही या आणि आम्हाला तसं सांगा आणि द्या की माझ्याकडे ओरिजिनल नाही. तर ओरिजिनल कुठे आहे? मग तो ओरिजिनल ज्याच्या अगेन्स्ट मी सूट फाईल केलाय त्यांच्याकडे आहे. या सिच्युएशन मध्ये तुम्ही सेकंडरीने जाऊ शकता. बिकॉज तो देत नाहीये म्हणून तर मी इथे आलोय. डॉक्युमेंटवर वाद सुरू आहे, आणि वाद झाल्यानंतर कोणी कोणाला सपोर्ट करेल का हो? मी गेले निलेश सरांकडे, म्हटलं की निलेश सर तुमच्या अगेन्स्ट सूट दाखल करायचं, मला ते प्रायमरी एव्हिडन्स आहे ना तुमच्याकडे ते द्या. नाहीच देणार तो. लॉजिकल आहे, ठीक आहे की नाही? म्हणून सेकंडरी एव्हिडन्सनी तुम्ही जाऊ शकता. द फर्स्ट वन. सो पहिला सेकंडरी एव्हिडन्स कधी देऊ शकता? प्रिलिम्स ऍज वेल ऍज मेन्स एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला प्रश्न आला तर अकॉर्डिंग टू द सेक्शन 59 यू कॅन मेन्शन सेक्शन 59 ऑल्सो. Must mention it. According to the section 59, document must be proved via the primary, but there is some exceptional which is given in a exception which are given in a section 60. Okay, so there is a list when the first is of the person against whom the document is sought to be proved. You can write down in your own language if the plaintiffs file a suit and against the document and the a document is in the possession of the defendants. So you can go with the secondary evidences. You can write down in your own language also. The MPSC, JMFC not required the bare language only. But the conceptual clarity is more important. Why? Because तुमची concept just clear नसेल तर you cannot write answer in your own language also. So of the person against whom the document is sought to be proved, that is the defendant. ओके, तुम्हाला जर कन्फ्यूज होत असेल, नंतर आठवत नसेल तर इथे तुम्ही लिहून ठेवा. अगेन्स्ट पर्सन म्हणजे कोण? डिफेंडंट. क्लिअर. ऑफ एनी पर्सन आउट ऑफ रीच ऑफ ऑर नॉट सब्जेक्ट टू द प्रोसेस ऑफ द कोर्ट. सॉरी, प्रोसेस ऑफ द कोर्ट. एनी पर्सन आउट ऑफ रीच. असा एक पर्सन आहे की जो आउट ऑफ रीच आहे, तो कोर्टमध्ये येऊ शकत नाही. ऑर नॉट अ सब्जेक्ट टू द प्रोसेस ऑफ द कोर्ट. Not a subject to process of the court means what is the process of the court? Word and word महत्वाचे. Process of the court means summons process, warrant of the process. Not a subject. नाही पाठवू शकत आहे कोर्ट त्याला समन्स किंवा वॉरंट एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि ओरिजिनल त्याच्या पोझिशन मध्ये आहे. बिकॉज एक लॉज काय म्हणतो इथेच बघून घ्या पहिले तुम्ही. सॉरी, एक लॉज काय म्हणतो, मी पेनचा कलर चेंज करते म्हणजे कळेल. हे बघा, एक लॉज मध्ये स्पष्ट सांगितलं की हे पोझिशन साठी सांगतायत. पोझिशन अगेन्स्ट म्हणजे डिफेंडंट कडे आहे, पोझिशन अशा व्यक्ती आहे तो कडे आहे त्या ओरिजिनल डॉक्युमेंट की जो आउट ऑफ रीच आहे, येऊ शकत नाही, आणि कोर्ट समन्स पाठवू शकत नाही त्याला की बाबा तू ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन ये. मग आता सूट पुढे जाणारच नाही का? सूट जाईल पुढे. कसं की यस तुमच्याकडे सेकंडरी आहे ना, चला मग त्या सेकंडरीवर आपण काम भागवून टाकू. वाय? बिकॉज एक लॉज आपल्याला तेवढी ऑथॉरिटी देतोय कोर्टाला की घ्या तुम्ही सेकंडरी एव्हिडन्सेस, नो प्रॉब्लेम. कधी जर डिफेंडंटच्या आगे मी अगेन वारंवार तुम्हाला एकच एक शब्द बोलते, तुम्ही म्हणाल काय मॅडम रिपीट करता, कारण पाठ झालं पाहिजे तुम्हाला. ऑब्जेक्टिव्ह आल्यानंतर ते आठवलं पाहिजे पटकन. डिफेंडंट जवळ पोझिशन आहे, प्लेंटिफ सूट दाखल केला तर प्लेंटिफ सेकंडरी जाऊ शकतो. असा पर्सन जो आउट ऑफ रीच आहे आणि त्याला प्रोसेस पाठवणं कोर्टाच्या बसमध्ये नाही आहे सध्या, ते नाही सब्जेक्ट टू प्रोसेस ऑफ द कोर्ट. त्यावेळेस त्याच्या पोझिशन मध्ये डॉक्युमेंट आहे तर यू कॅन गो विथ द सेकंडरी विच यू हॅव. Now, of any persons legally bound to produce it. एखादा पर्सन लिगली बाउंड आहे की बाबा तू प्रोड्यूस कर डॉक्युमेंट,
and when after the notice mentioned in section 64 such a person does not produce it. ओके, कोणीही घ्या, प्लेंटिफ असो, प्लेंटिफने सूट इन्स्टिट्यूट केला, एक उदाहरण कंटिन्यू करूया म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये बसेल ते प्रॉपरली. आणि डिफेंडंटकडे डॉक्युमेंट आहे, डिफेंडंटला नोटीस पाठवली कोर्टाने की यांनी सेकंडरी डॉक्युमेंट दिलाय, तुमच्याकडे प्रायमरी आहे, प्लीज तुम्ही प्रोड्यूस करा. डिफेंडंट प्रोड्यूस करत नाही, ही फेल्स टू बी प्रोड्यूस and he is legally bound to produce. Why legally bound? Because he has a document, primary evidences. नसेल तर तसं तुम्ही कोर्टमध्ये येऊन शो कॉज दाखवा की आम्ही तुम्हाला का नोटीस पाठवू नये वगैरे वगैरे, किंवा तुम्ही तसं स्पष्टीकरण द्या की माझ्याकडे नाही आहे, सेकंडरी ऑलरेडी कोर्टात प्रोड्यूस आहे, प्रायमरी तुमच्याकडे आहे म्हणून समोरचा व्यक्ती म्हणतोय, सो प्लीज तुम्ही या आणि सांगा की आमच्याकडे नाही किंवा आहे. जर कोर्टाने तुम्हाला नोटीस पाठवली तर यू आर लिगली बाउंड टू प्रोड्यूस इट, बट तुम्ही नाही प्रोड्यूस करत आहे. क्लिअर? मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही प्रोड्यूस करत नाहीच आहे, कोणत्याच परिस्थितीत सूट पेंडिंग राहणार का? नाही, कोर्ट सेकंडरी एक्सेप्ट करेल. क्लिअर? डिफेंडंटच नाही, थर्ड व्यक्तीही असू शकतो. तो कसा? माझा आणि विशालचा मॅटर कोर्टमध्ये चाललाय. काय चाललंय माझा आणि विशालचं मॅटर? की बाबा यांचं दोघांचं एक सूट कॉन्ट्रॅक्ट झाला होता आणि यांच्या दोघांमध्ये बिटवीन वाद झालेला आहे, आणि यांच्या दोघांमध्ये जो वाद झालाय त्यातलं प्रायमरी विशालकडे आहे आणि सेकंडरी मॅडमकडे आहे. मॅडमनी सेकंडरी प्रोड्यूस केलं कोर्टामध्ये, विशालला नोटीस केली प्रायमरी पाठवा, नाही पाठवत. अजून एक उदाहरण घेऊया. मी आणि नाव घेते मी सगळ्यांची म्हणजे लक्षात राहील तुम्हाला, रोज रोज इंटरेस्टिंग वाटेल. मी आणि रीना मॅम बद्दल सूट आम्ही दोघींनी फाईल केला. मी प्लेंटिफ आहे, रीना मॅडम डिफेंडंट आहे, विशाल विटनेस आहे. डॉक्युमेंट विशालकडे पडले किंवा विशाल थर्ड पार्टी आहे. कोर्टाने नोटीस पाठवली विशालला, या XYZ सूटमध्ये तुम्ही ते प्रायमरी आणून दाखल करा. विशाल नाही करत. मग काय, सूट पेंडिंग राहील का? इतके दिवस, थोडे दिवस राहील, नोटीसचं उत्तर वगैरे, पण नंतर कोर्ट सेकंडरी ऍक्सेप्ट करेल. अशा परिस्थितीत तुम्हाला सेकंडरी घेऊन जाता येतं. 3 गोष्टी दिल्या आहे आपल्याला क्लॉज एनी, दॅट काय की पर्सन अगेन्स्ट whom the document is sought, that is dependent, the person out of reach and process easily cannot be worked, and the second one is any person legally bound to produce it but he does not produce the same. So this is the 3 reasons you can go with the secondary evidence. I hope तुम्हाला पाठ झाला असेल. येस, मी तुम्हाला माहिती आहे, नेहमी म्हणते की का प्रश्न असेल तरच माईक ऑन करा, बट तरीही मेसेज करू शकता की क्लिअर आहे, की आपण परत काही उदाहरणं बघायची. हे असं पाठ झालं पाहिजे एकदम क्लिअर. येस, पुढे या. क्लॉज बी. When the existence, condition or content of the original have been proved to be admitted in a writing by the person against whom it is proved or by his representative in interest. काय म्हटलं आहे? एखाद्या डॉक्युमेंटचं एक्झिस्टन्स, की तो डॉक्युमेंट एक्झिस्ट मध्ये आहे का, पहिली गोष्ट. ओके, एक्झिस्टन्स की अस्तित्वात आहे का, बनला होता का, त्याची कंडिशन आता सध्या काय आहे, कोणाला ट्रान्सफर, कंडिशन मध्ये खूप साऱ्या गोष्टी येऊ शकतात लिगली. त्याला कोणाला ट्रान्सफर केलाय का, तो आता व्हॅलिड आहे का, एक्सपायर झालाय का, त्याच्यामध्ये व्हॉट एव्हर कंटेन्स और कंडिशन डिपेंड करेल त्याची. कंटेंट्स ऑफ द ओरिजिनल हॅव बीन प्रूव्ड टू बी ऍडमिटेड. ओके, अगेन आपण आताच बघितलं होतं की ऍडमिटेड फॅक्ट नीड नॉट टू बी प्रूव्ड. 2 दिवसापूर्वीच लेक्चर मध्ये आपण हे प्रोव्हिजन बघितला होता. ओके, नीड नॉट टू बी प्रूव्ड. एव्हिडन्स वी नीड नॉट टू बी प्रूव्ड. फॅक्ट्स वी नीड नॉट टू बी प्रूव्ड. When the existence, conditions, contents of the original have been proved to be admitted in a writing by the person against whom it is proved. ज्या पर्सनच्या अगेन्स्ट म्हणजेच डिपेंडंट असेल, अगेन्स्ट तुम्ही अलिगेशन्स लावले होते, त्यांनी सगळे किंवा त्यापैकी काही अलिगेशन्स ऍडमिट केले. ठीक आहे, ऍडमिट केले. ओके, मग ऍडमिट केले आहे डॉक्युमेंट, तुमचे कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट, तर याला प्रूव्ह करायची गरज आहे का? तरीही प्लेंटिफ म्हणतो सर मी सेकंडरी देतो, कोर्ट म्हणतं की नाही प्रायमरी वाल्याला नोटीस पाठवा, त्याला आणायलाच सांगा. कोर्ट म्हणते की नाही सेकंडरी चालणार नाही, प्रायमरीच पाहिजे. अरे पण काही गरजच नाहीये ना, काय गरज आहे? ऍडमिट केलं ना समोरच्यानी. डिफेंडंट म्हणत असेल की मी ऍडमिट करतो सर, हो येस माझ्याकडे प्रायमरी आहे आणि आमच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बनलाय, दॅट्स इट. सो रायटिंग बाय द पर्सन, पण इन अ रायटिंगच म्हटलंय, कारण काय द कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट नीड नॉट टू बी प्रूव्ड. रायटिंग बाय द पर्सन्स अगेन्स्ट हुम इट इज प्रूव्ड. अगेन्स्ट हुम म्हणजे ज्याच्या विरोधामध्ये इथे प्रूव्ह करायला होतं त्यांनी प्रूव्ह करण्याचं कामच पडू दिलं नाही, त्यांनी ऑलरेडी ऍडमिट केलंय. और बाय हिज रिप्रेझेंटेटिव्ह इंटरेस्ट,
किंवा मग तो नाही आता सध्या तर त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हनी ऍडमिट केलं असेल. क्लिअर. नाउ इन दिस टाइप्स ऑफ केसेस द कोर्ट नॉट रिक्वायर्ड इवन इन अ नीड फॉर प्रायमरी डॉक्युमेंट लागत नाही इथे सुद्धा. तर अशा केसेसमध्ये तुम्ही फक्त की हे डॉक्युमेंट होतं, सेकंडरीवर काम चालून जाईल. क्लिअर. याचं उदाहरण की मी तुमच्यावर सूट फाईल केलेलं आहे आणि माझ्याकडे प्रायमरी नाही, तुमच्याकडे आहे. मी सेकंडरी दिलं आहे. सेकंडरी दिल्यानंतर कोर्टाने प्रायमरी आणि अपीयरन्ससाठी तुम्हाला नोटीस पाठवली. तुम्ही आलात आणि म्हटलं की हो सर आमच्याकडे आहे, मी रायटिंगमध्ये तुम्हाला लिहून देतो आणि प्रोड्यूस करण्याची मग गरज पडणार नाही बिकॉज ऍडमिट केलं आहे. अँड सेल्फ हार्मिंग फॅक्ट जेव्हा ऍडमिट होतात तर प्रूव्ह करायची काही गरजच नाही. आपलं ऑलरेडी याच्यावर लेक्चर सगळे झालेले आहे. सेल्फ हार्मिंग, सेल्फ सर्विंग, अगेन्स्ट ऍडमिशन्स, त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली क्लिअर असेल. Come to the next, that is C, when the original has been destroyed or lost, or when the party offering evidence of its contents cannot, for any other reasons not arising from his own default or neglect, produce it in a reasonable time. Original has been destroyed. मी कोर्टाला सांगते की सर माझ्याकडे ओरिजिनल होतं बट ते पुराला, महाकुंभ झालं किंवा काहीतरी भूकंप झाला आणि ते डिस्ट्रॉय झालं, आग लागली, डिस्ट्रॉय झालं, लॉस झाले, माझ्याकडनं ते हरवलंय, बसमध्ये कुठेतरी ट्रेनमध्ये जात होतो आणि माझी बॅग हरवली अँड देन इट्स लॉस. और वेन द पार्टी ऑफरिंग एव्हिडन्स ऑफ इट्स कंटेंट कॅन नॉट फॉर एनी अदर रिझन्स नॉट अरायझिंग फ्रॉम हिज ओन डिफॉल्ट. माझ्या स्वतःच्या चुकीमुळे किंवा असं काही इंटेन्शनली इथे लॉस किंवा डिस्ट्रॉय नाही झाला आहे. मग पार्टी ऑफरिंग एव्हिडन्स ऑफ इट्स कंटेंट, जी पार्टी ऑफर करते की कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट त्याच्यामध्ये होते पण माझ्याकडे आता सध्या सेकंडरी आहे, प्रायमरी नाही आहे, प्रायमरी हरवले, लॉस झाले, फॉर एनी अदर रिझन नॉट अरायझिंग फ्रॉम हिज ओन डिफॉल्ट और निग्लेक्ट, प्रोड्यूस इट इन अ रिझनेबल टाइम. प्रोड्यूस इट इन अ रिझनेबल टाइम जर इथे कुठल्याही प्रकारे येत असेल नंतर तर मी रिझनेबल टाइम मध्ये देईल, बट जर ते डिस्ट्रॉय झाले, लॉस झाले वगैरे तर डेफिनेटली यू कॅन गो विथ द सेकंडरी डॉक्युमेंट, बट मस्ट बी प्रूव्ह द डिस्ट्रॉय ऑफ डॉक्युमेंट और लॉस्ट. ही सिच्युएशन तुम्हाला कोर्टामध्ये पहिले प्रूव्ह करावी लागते. आता हे कुठे दिले तर ते समोर आहे नेमकं की एक्झॅक्टली प्रूफ अँड नॉट प्रूफ समोर आपल्याला बघायला मिळेल. की जर एखाद्याची एक उदाहरण सांगते तुम्हाला, तुमचं म्हणणं आहे की हे माझ्या वडिलाचा विल आहे, काय विल, तर तुम्हाला ती विल कोर्टामध्ये प्रूव्ह करण्याच्या आधी तुमच्या वडिलाची किंवा तुमच्या आजोबाची कोणाचीही ज्याची विल आहे त्याची डेथ प्रूव्ह करावी लागेल. बिलकुल तसंच इथे सुद्धा आहे. जर तुम्ही या रिझनवर लॉस्ट, डिस्ट्रॉय या रिझनवर सेकंडरी एव्हिडन्स कोर्टामध्ये प्रोड्यूस करायला जात आहात तर कोर्टापुढे तुम्हाला कसं डिस्ट्रॉय झालं, खरंच डिस्ट्रॉय झालं का, ते कशा पद्धतीत सत्य कोर्टाला वाटेल त्या प्रकारे तुम्हाला डिस्ट्रॉय, लॉस्ट हे रिझन्स पहिले कोर्टाला स्पष्ट करावे लागणार आणि तुमच्याकडून नाही तर ते निग्लेक्टनी नाही तर नॅचरली अशा प्रकारे आपल्याला हे प्रूव्ह करावं लागणार, तर कोर्ट सेकंडरी ऍक्सेप्ट करेल, अदरवाईज नाही. क्लिअर. आता किती केसेस झाल्या? पहिली एक ज्याच्या पोझिशन मध्ये आहे त्याच्यामध्ये 3 पर्सन दिले होते की याच्या पोझिशन मध्ये असेल, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही देऊ शकता. सेकंड आहे की ऍडमिट केलं ऑलरेडी की यस वी हॅव द प्रायमरी सो नीड नॉट टू बी प्रूव्ह द प्रायमरी डॉक्युमेंट्स, यू कॅन गो विथ द सेकंडरी. अँड द थर्ड वन दॅट इज सी विच इज लॉस्ट ऑर डिस्ट्रॉय. किती सोपं आहे. आता मेन्स मध्ये जेव्हा तुम्ही एक्झाम, अजून मी मेन्सचं लेक्चर नाही आहे हे, तरी पण मेन्स मध्ये जेव्हा तुम्ही जाणार आहात आणि इथे काय करणार आहात, राईट डाऊन करणार आहात किंवा पॉइंट आले की कोणत्या केसेसमध्ये सेकंडरी ऑफर करू शकतात, सो दिस इज द लिस्ट ऑफ कंटेंट्स, you can go with the secondary. When the original is of such a nature as not to be easily movable. Original easily movable नाही आहे. Like in the material evidences काय आहे, हाती, एलिफंट आहे. एलिफंटला आणू शकता का तुम्ही? एवढं मोठं JCB, डोझर मशीन आहे, आणू शकता का? नाही आणू शकत. मी जसं सांगितलं काल तुम्हाला, काल एक उदाहरण सांगितलं होतं प्रायमरी आणि सेकंडरी. मी कोण आहे? प्रायमरी डॉक्युमेंट. माझा फोटो काय? सेकंडरी डॉक्युमेंट आहे. आलं लक्षात? आता हळूहळू येईल सगळं लक्षात. ओके. हाती प्रायमरी डॉक्युमेंटचा, हातीचा फोटो काय? सेकंडरी. हातीला नेऊ शकता का तुम्ही? नाही नेऊ शकत. क्लिअर.
सो गो विथ द सेकंडरी फोटोकॉपी, जो की इझिली मुव्हेबल नाहीये, नाही होऊ शकत. सो ओरिजिनल अशा नेचरमध्ये आहे की ते इझिली मुव्हेबल नाही आहे. सो यू कॅन गो विथ द सेकंडरी. एकदा एका वस्तूची, व्यक्तीची, कोणत्याही गोष्टीची जो की ओरिजिनल आहे त्याची काही कॉपी काढली, दॅट इज कम्प्लिटली सेकंडरी. मी खूप इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला काल पाठ करून दिलं होतं. वेन द ओरिजिनल इज अ पब्लिक डॉक्युमेंट विदिन द मिनिंग ऑफ सेक्शन 74 पर्यंत आपण गेलेलो नाही आहे. वेन द ओरिजिनल इज अ पब्लिक डॉक्युमेंट 74 विच इज डील्स विथ द पब्लिक डॉक्युमेंट, की ओरिजिनल पब्लिक डॉक्युमेंट आहे. आता पब्लिक डॉक्युमेंट उद्या चालून मलाही काम पडेल त्या डॉक्युमेंटचं, विशाललाही काम पडेल, ह्या सगळ्या लोकांना काम पडेल. बँकेचं रजिस्टर आहे, महानगरपालिकेच्या एंट्रीज आहे, तर ते आपल्याला सर्टिफाईड कॉपीज देतील किंवा झेरॉक्स देतील, व्हॉट एव्हर विच इज रिक्वायर्ड. सो पब्लिक डॉक्युमेंट आपण नाही आणू शकत डायरेक्टली प्रोड्यूस करायला कोर्टमध्ये. सो इतकं इझी नाही आहे ते, आणि ते देऊ पण शकत नाही प्रत्येकाला पब्लिक डॉक्युमेंट. रोज जर एक जण रजिस्टर घेऊन कोर्टात प्रूफ करायला गेलं तर ते काम कधी करतील, आणि त्यांचा रेकॉर्ड ते असं नाही देणार. त्यामुळे आपण पब्लिक डॉक्युमेंटचं सेकंडरी देऊ शकतो. When the original is a document of which certified copy is permitted by this अधिनियम or by any other law in force in India to be given in evidence. स्पष्ट सांगितलंय की सर्टिफाईड कॉपी परमिटेड आहे ऑलरेडी अधिनियमनुसार. अधिनियम म्हणजे पुढे सांगितलंय आता सर्टिफाईड कॉपी बद्दल, शल प्रिझ्युम, मे प्रिझ्युम मध्ये दिलाय पुढे की सर्टिफाईड कॉपी ऑलरेडी परमिटेड आहे भारतीय साक्ष अधिनियमनुसार. काय की इथे सर्टिफाईड कॉपी चालून जाते, प्रायमरी आणायची गरजच नाही. तिथे चर्चा पण होणार नाही की प्रायमरी काय झालं, काऊन नाही आणलं वगैरे वगैरे. सरळ सरळ सर्टिफाईड कॉपी इथे अधिनियमनुसार परमिटेड आहे, आणि तुम्ही त्या मॅटरमध्ये सर्टिफाईड कॉपी दिली असेल तर तुम्हाला कोणताही प्रश्न विचारणार नाही. सर्टिफाईड कॉपीला फार व्हॅल्यू असते, त्यामुळे तुम्ही ती सेकंडरी जरी असेल, सर्टिफाईड कॉपी इज अ सेकंडरी एव्हिडन्स, बट यू कॅन गिव्ह इन अ कोर्ट और बाय अदर लॉ, किंवा दुसरे कुठलेही लॉ असेल इंडियामध्ये त्यानुसार सर्टिफाईड कॉपी डायरेक्टली तुम्ही कोर्टमध्ये देऊ शकता. परमिटेड आहे तर तुम्ही देऊ शकता, प्रायमरी तुम्हाला गरज नाही. पुढे या. When the original consists of a numerous account or other document which cannot conveniently be examined in a court, and the fact to be proved is the general results of whole collection. जे ओरिजिनल कागदपत्र आहे तुमचे हे न्यूमरस अकाउंट्स मध्ये आहेत, अनेक ठिकाणी खूप मोठे बंडल्स आहेत, रजिस्टर्स आहेत, आणि काही असे डॉक्युमेंट आहेत की जे कन्व्हिनियंटली एक्झामिन होऊ शकत नाही कोर्टमध्ये. मग त्याचे क्लब करून छोटेसे झेरॉक्स काढा, एक नाव तिथे दिसतात, एक नाव तिथे दिसतात, एक नाव तिथे दिसतात, हे सगळे क्लब करून तुम्ही कलेक्शन्स ऑफ द एव्हिडन्स देऊ शकता, ज्याची झेरॉक्स कॉपी वगैरे काढून. कारण जर 10 वर्षाचा रेकॉर्ड बँकेचा तुमच्या प्रत्येक पेजवर एक सही आहे, प्रत्येक पेजवर एक सही आहे, इतकं घेऊन जाणार का? नाही का? त्याचे क्लब करून छोटंसं एक कलेक्शन करून तुम्हाला घेऊन जावं. सो इथे सुद्धा कोर्ट सेकंडरी कॉपी ऍक्सेप्ट करेल. एक्सप्लेनेशन दिलेले आहे तिथे. क्लॉज, आता बघा क्लॉज 1 याच्यामध्ये काय म्हटलं होतं, ए चा काय की डिफेंडंटच्या पोझिशन मध्ये, कुठे आहे डिफेंडंटच्या पोझिशन मध्ये. क्लॉज सी आणि क्लॉज डी मध्ये काय म्हटलं होतं इथे, 1च्या नाही, सॉरी 1च्या नाही, पुढे आहे. क्लॉज सी आणि क्लॉज डी मध्ये 2 गोष्टी दिल्या होत्या आपल्याला. लॉस झालं, डिस्ट्रॉय झालं, एनी सेकंडरी एव्हिडन्स ऑफ द कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट इज ऍडमिसेबल. या प्रत्येक गोष्टीमध्ये डायरेक्टली सेकंडरी एव्हिडन्स ऍडमिसेबल आहे, जे की मी तुम्हाला सांगते की यस ऍडमिसेबल आहे, ऍडमिसेबल आहे. त्यानंतर क्लॉज बी चा सब क्लॉज सेकंड जो आहे तुमचा, द रिटर्न ऍडमिशन इज ऍडमिसेबल. जसं मी आता म्हटलं की ओरल कंटेंट नाही चालणार. जर डिपेंडंट म्हणत असेल की मी सर ऍडमिट करतोय, काय ऍडमिट करतोय की माझ्याकडे आहे डॉक्युमेंट, पण डिपेंडंटनी रिटर्न द्यावं लागेल, ओरल चालणार नाही. क्लिअर. क्लॉज 3 ऑफ ई और एफ, ई चा आणि एफ चा जो क्लॉज 3 आहे, दॅट इज सर्टिफाईड कॉपी ऑफ द डॉक्युमेंट बट नो अदर काइंड ऑफ द सेकंडरी एव्हिडन्स इज ऍडमिसेबल. जिथे सर्टिफाईड कॉपी दिलं आहे ना की इथे सर्टिफाईड कॉपी परमिटेड आहे, तर सर्टिफाईड कॉपीज द्यावं लागणार आहे, दुसरं चालणार नाही. अशा प्रकारे क्लॉज 4 ऑफ द क्लॉज जी चा जो क्लॉज 4 आहे इथे, ओके, म्हणजे इथेच आपण बघतोय तिथे एक्सप्लेनेशन मध्ये की एव्हिडन्स मे बी गिवन ॲज द जनरल रिझल्ट्स ऑफ द डॉक्युमेंट बाय एनी पर्सन हू हॅज एक्झामिन देम अँड हू इज स्किल्ड इन द एक्झामिनेशन ऑफ सच अ डॉक्युमेंट. हा क्लॉज 4 काय म्हणतो. सो
क्लॉज जी बद्दल बोलतो. क्लॉज 4th ऑफ क्लॉज जी, म्हणजे जी मध्ये काय सांगितलं होतं की न्यूमरस आहे, काही डॉक्युमेंट असे आहेत की ते एक्झामिन नाही करू शकत त्या प्रकारे. So evidence may be given as to the general result of the document by any person who has examined them. एखाद्या व्यक्तीने ते एक्झामाइन केलेलं आहे, तो स्किल्ड आहे त्याच्यामध्ये, त्याचे एक्झामिनेशन ते ऑथॉरिटी आहे एक, तर इथे एक्झामाइन देम अँड हु इज स्किल्ड इन द एक्झामिनेशन ऑफ सच डॉक्युमेंट, तर तो एक्झामिनेशन करेल इथे, तर त्याचं एक्झामिनेशन सर्टिफिकेट वगैरे मग आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट वगैरे ते वापरू शकतो. तर यामध्येही म्हटलं की जनरल रिझल्ट आहे डॉक्युमेंटचा की येस जनरली हे ऍक्सेप्ट केलं जातं एक्झामिनेशन केल्यानंतर. ठीक आहे, ते एक्झामाइन करून ते ऍक्सेप्ट केलं जातं. तर हे झाले तुमचे. ऑलरेडी मी तुम्हाला वरती सांगितलं आहे की कुठले कुठले ऍक्सेप्ट केले जातील ॲज अ सेकंडरी, विच इज द एक्सेप्शन टू द सेक्शन 56 अँड सेक्शन 59 फर्स्ट लाईन. सो इट्स द सेकंडरी डॉक्युमेंट्स वेन ऍडमिटेड, ओके, ऍक्सेप्टेड. सो हे तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. सेक्शन 60 विच इज रिअली इम्पॉर्टंट. इलेक्ट्रॉनिक और डिजिटल रेकॉर्ड्स, दिस इज अ न्यू सेक्शन. पहिले आपल्याला अमेंडमेंट करून ए वगैरे देत होते, पण आता डायरेक्टली सेक्शन्स टाकले. इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्डचे एव्हिडन्सेस जे आहे ते सेकंडरी आहे, प्रायमरी आहे, कशात मध्ये म्हणतात. सो नथिंग इन दिस अधिनियम shall apply to deny the admissibility of an electronic or digital record in the evidence on the ground that it is electronic or digital record, and such a record shall, subject to section 63, have the same legal effect, validity and enforceability of the other document. सेम आहे. जसं आपण प्रायमरी डॉक्युमेंट मध्ये बघितलं होतं की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड प्रायमरी कधी असतो, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सेकंडरी कधी असतो. सेंड केलं, ट्रान्समिट केलं तर तो सेकंडरी बनतो. तर असं जे आपलं डॉक्युमेंट आहे, कागदपत्र आहे, त्याच प्रकारे वेटेज अधिनियमनी इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्डला दिलं आहे, जे की ऍडमिसॅबिलिटी त्याची कशी केली जाईल 63 मध्ये सांगितलं. व्हेरी सिम्पल, बिकॉज आपलं ऑलरेडी झालं आहे, याच्यामध्ये डिस्कशन खूप ऑलरेडी झालं लास्ट लेक्चरमध्ये. स्पेशल प्रोव्हिजन्स ऍज टू एव्हिडन्स रिलेटिंग टू द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. काही स्पेशल प्रोव्हिजन आहे जे की 63 तुम्हाला प्रोव्हाइड करतं की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कसा आणि कधी तो ऍक्सेप्ट केला जाईल आणि ऍडमिट केला जाईल. तसं लगेच वळूया सेक्शन 63 कडे. नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस अधिनियम, या अधिनियममध्ये काहीही म्हटलं असेल तरी, एनी इन्फॉर्मेशन कंटेन इन द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड विच इज प्रिंटेड ऑर पेपर. काय म्हटलंय, जी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मधून प्रिंट केली आहे, पेपरवर प्रिंट केली आहे, स्टोअर केली आहे, रेकॉर्ड केली आहे, कॉपी ऑप्टिकल मॅग्नेटिक मीडियामध्ये, सेमी कंडक्टर मेमरी, आता हे सगळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला शब्द मिळतील. विच इज प्रोड्युस्ड बाय द कम्प्युटर, आणि कम्युनिकेशन्स, एनी कम्युनिकेशन, अदरवाइज स्टोर्ड, रेकॉर्डेड, कॉपीड जे केलेलं आहे, ओके, हेअर इन रिफर्ड टू ॲज द कम्प्युटर आउटपुट शॅल बी डीम्ड टू बी ऑल्सो अ डॉक्युमेंट. त्याला डॉक्युमेंटच समजायचं. इफ द कंडिशन मेन्शन इन दिस सेक्शन्स आर सॅटिस्फाईड इन रिलेशन्स टू द इन्फॉर्मेशन अँड computer in a questions and shall be admissible in any proceeding. सगळीकडे ऍडमिट केली जाईल without further proof or productions of the original as evidence or any contents of the original or of any fact stated therein of which direct evidence would be admissible. Okay, so direct evidence जसं ऍडमिट केलं जातं तर कंटेंट्स ऑफ द ओरिजिनल आणि सेम आहे, याच्याबद्दल काही वेगळी प्रोसेस नाही आहे, फक्त मेथड प्रोसेस वेगळी असू शकते बिकॉज दॅट इज द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. ते कसा प्रूफ करायचा होत असेल. पण आता नेमकं आपल्याला इथे सुद्धा अजून एक एक्सेप्शनल दिले आहे की ते कधी ऍडमिट होतील आणि कधी नाही. द कंडिशन रिफर्ड टू इन सबसेक्शन 1 इन रिस्पेक्ट ऑफ द कम्प्युटर आउटपुट शॅल बी फॉलोइंग नेमली. कंडिशन काय आहेत इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ऍडमिट करण्याच्या. सो ऑलरेडी आपल्या जुन्या एव्हिडन्स ऍक्ट मध्ये सुद्धा हे बघत होतो. The computer output containing the information was produced by the computer communication device during the period over which the computer or the communication device was used regularly, create, store. जो डिव्हाइस आहे, यू नो दॅट की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड वेन ऍडमिटेड ऑर नॉट. तर हे जे आहे ते तुम्हाला इथे आन्सर हे आहे की शॉर्टली मी सांगते, इतकं महत्वाचं नाही आहे. हा जो कम्प्युटर और कम्युनिकेशन जे आहे ते रेग्युलरली यूज मध्ये पाहिजे. ठीक आहे, कुठेतरी पडलंय किंवा त्याच्यामध्ये काही मिस्टेक्स आहेत किंवा त्याचे शब्द इकडे तिकडे होतात ना कधी कधी, तर तशा प्रकारचं नको, त्याचा मिनिंग चेंज होऊ शकतो.
क्रिएट रेग्युलरली तुम्ही त्याच्यामध्ये करत आला आहात. स्टोर्ड रेग्युलरली, प्रोसेस इन्फॉर्मेशन फॉर द पर्पज ऑफ एनी ऍक्टिव्हिटी रेग्युलरली. कॅरीड ऑन ओव्हर दॅट पिरियड बाय विच पर्सन्स हॅव्हिंग अ लॉफुल कंट्रोल ओव्हर द यूज ऑफ द कम्प्युटर ऑर कम्युनिकेशन. तुमचं लॉफुल पोजेशन आणि लॉफुल यूज त्याच्यामध्ये असला पाहिजे. कोणत्याही प्रकारे चोरी किंवा इलिगॅलिटीने ते डिव्हाइस तुम्ही घेतला आणि त्याच्यामध्ये कम्युनिकेट, स्टोअर, प्रोसेस करताय असं चालणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातील. Come to the B, during the said period in the sense की process period when you are submitting the electronic record before the court, digital record before the court आणि in a trial. So informations of the kind and during the stored process. Okay, again जेव्हा तुमच्या डिव्हाइस मध्ये एव्हिडन्स स्टोअर होतात त्या दरम्यान. Kind contained in an electronic record or of any kind from which information so contained is derived was regularly fed into the computer communication device in the ordinary course of the said activities. ह्या ज्या said activities आहेत त्या ड्युरिंग दिस प्रोसेस जेव्हा स्टोअर केला किंवा ज्यावेळेस त्या घटना घडल्या त्यावेळेस ते रेग्युलर असले. तुम्ही वाचू सुद्धा शकता, याच्यामध्ये काही खूप नाही. थ्रू आउट द मटेरियल पार्ट ऑफ द said period the computer or the communication device was operating properly. तुमचं कम्प्युटर कम्युनिकेशन डिव्हाइस प्रॉपरली ऑपरेट केला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की काही मिस्टेक्स झाल्या त्याच्यामध्ये किंवा काही फॉल्ट असेल तर ते डॉक्युमेंट किंवा स्टोरेजमध्ये थोडे बदल होऊ शकतात कधी. इफ नॉट देन इन रिस्पेक्ट्स ऑफ द पिरियड इन विच इट वॉज नॉट ऑपरेटिंग प्रॉपरली और वॉज आउट ऑफ द ऑपरेशन ड्युरिंग दॅट पार्ट ऑफ द पिरियड वॉज नॉट ॲज द इफेक्ट्स ऑफ द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. सहज वाचतीये मी, याच्यामध्ये काही इतकं खूप सारं नाही आहे. डी मध्ये द इन्फॉर्मेशन कंटेन इन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड रिप्रोड्युस्ड और इज डिराइव्ड फ्रॉम द इन्फॉर्मेशन फेड इन टू द कम्प्युटर कम्युनिकेशन. ठीक आहे, सो यू कॅन रीड ऑल्सो. याला काही खूप शिकवण्याची गरज नाही आहे. मग याच्यामध्ये स्टँडर्ड मोड, कम्प्युटर सिस्टीम, ऑन अ कम्प्युटर नेटवर्क हे सगळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे शब्द आहे की कधी हे ऍक्सेप्ट केलं जाईल. ठीक आहे, जेव्हा आपण एसे बघू इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा तेव्हा मी तुम्हाला हे कम्प्लीट करून देईल. सो आता एक्झामसाठी प्रिलिम्स किंवा मेन्समध्ये याच्यामध्ये काही प्रश्न येत नाही तुम्हाला. मेन्समध्ये तर नाहीच नाही. वाचायचं तर वाचून घ्या किंवा हे पॅरा मी ॲज इट इज एसे मध्ये टाकलेलं आहे. एसेसाठी मात्र आपण पाहू काय आहे ते. रूल्स ॲज टू द नोटीस टू बी प्रोड्यूस. सो रूल्स ॲज टू द नोटीस टू बी प्रोड्यूस आपण पाहणार आहोत उद्या. ठीक आहे, सो हे पाहू उद्या. राहिला प्रश्न तर तुमचा मी असा हॉल बघते की जिथे आवाज बाहेरचा येणार नाही, त्यामध्ये मी बोर्डवरच तुम्हाला ऑलरेडी शिकू शकेल. म्हणजे जे ऑफलाईन आणि ऑनलाईन एकाच बॅचमध्ये घेण्याचा प्रयत्न मी करते. ठीक आहे, आणि रूल ॲज टू द नोटीस टू बी प्रोड्यूस. आता इथून आपण जे आहेत की नोटीस टू बी प्रोड्यूस सेकंडरी 64, 65, 66, 68 उद्या थोडं जास्त वेळ घेऊया म्हणजे चॅप्टर संपून जाईल आपलं. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण पाहूया पब्लिक डॉक्युमेंटपर्यंत. मग पब्लिक डॉक्युमेंटच्या नंतर पब्लिक डॉक्युमेंट 74 पासून सुरू होत आहे. 74च्या नंतर प्रिझम्पशन ॲज टू द डॉक्युमेंट इथपर्यंतच बघूया उद्या. म्हणजे उद्या 2 पार्ट होतील आपले पब्लिक डॉक्युमेंट आणि ते व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर अजून तर तुमचं नोटिफिकेशनचं मी चौकशी नाही केली कुठे. आपण बघते 1-2 दिवसात कोणाला तरी विचारून की काय आहे. मग त्याच्यानंतर हे बघूया. म्हणजे अजून 8 दिवस आपल्याला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट साक्ष अधिनियम बघावं लागणार आहे. बाकीच्या ज्या बॅचेस आहेत ड्राफ्ट्समॅन, पोलीस ऑफिसरच्या त्या सकाळी होतील, मॉर्निंगला, इव्हिनिंगला नाही. कारण इव्हिनिंगला ऑफलाईन क्लासेस आता आपल्याला सुरू करायचे. ठीक आहे, सो 94 आता किती आहे सेक्शन्स नवीन याच्यामध्ये 162, 165, 167, 167, 168, 169, 169 आहे. जवळपास आपण उद्यापर्यंत 74, 75, 80 पर्यंत परवापर्यंत पोहोचतो. म्हणजे मोस्टली 8 खूप झाले आरामात गेलो तरी. त्यानंतर CRPC म्हणजेच अर्ध राहिलाय ते कम्प्लीट करून टाकू अँड देन मग बाकीच्या याच्याकडे वळूया. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. मी लेक्चर तुम्हाला ॲपवर पोस्ट करून देते.